रक्तचंद्र या खग्रास चंद्रग्रहणानिमित्ताच्या खास कार्यक्रमामध्ये एनडीटीव्हीमध्ये पुढे जाण्याआधी सुरुवातीला एक बातमी पाहणार आहोत। ती म्हणजे मुंबईतून तब्बल 33 तासांच्या प्रतीक्षेनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। समुद्राला भरती आल्यामुळे गणरायाचं विसर्जन बराच वेळ खोळंबलं। अखेर 9 वाजता मूर्तीचं विसर्जन पूर्ण झालं। मात्र लालबागच्या राजाच्या मूर्ती विसर्जनाला विलंब झाल्यामुळे एक नवा वाद निर्माण झालाय। गणेश मूर्ती विसर्जनाला विलंब होणं अशुभ असल्याचं काही जाणकारांचं मत आहे। ग्रहण काळात लालबागचा राजा मूर्तीचं विसर्जन करण्याची वेळ आली आणि त्यावरून मंडळावर टीका होऊ लागलेली आहे। तर याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासाठी चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदासजी, आपलं खूप खूप स्वागत आहे या चर्चेमध्ये। आता एक मोठा वाद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सोबतच दुसरे आपले भूपेश गाडगे सर सुद्धा या चर्चेमध्ये आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत। सुरुवातीला महंत सुधीरदास यांची आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। सुधीरदासजी, आपण सुद्धा काहीसा आक्षेप घेतलेला आहे, तो आक्षेप नेमका काय? या काळामध्ये म्हणजे चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जे झालेलं आहे हे विसर्जन, त्या संदर्भातला नेमका आक्षेप काय? असं आहे की लालबागचा राजा हे मुंबईचं सर्वात मानाचं गणपतीचं जे स्थान आहे त्याचा जो एकंदरीत सर्व धार्मिक आचरणाच्या संदर्भाचा पूजा पाठाचा जो काही अनुभव आहे हा प्रत्यक्ष अनुमाना गमाप्रमाणे ते काही मी कोणाला सांगायला नको, त्याचे अनुभव आहेत। ती साक्षात मूर्ती तिथे गणराज विराजमान आहे अशी भाविकांची श्रद्धा असते आणि या गणपतीचं जे विसर्जन आहे हे विसर्जन त्या मुहूर्तावरतीच झालं पाहिजे, म्हणजे चतुर्दशी युक्त असताना ते झालं पाहिजे। आता काहींनी शंका अशी काढली की ज्या वेळेला गणपती त्या स्थानावरनं उठवला जातो त्याच वेळेला ते विसर्जन आहे, असं काही ज्योतिषांनी मत व्यक्त केलं। परंतु ते देवता उत्थान आहे, विसर्जन ते प्रत्यक्ष पाण्यातच ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते विसर्जन होत असतं। या मधला जो कालखंड आहे, जसं तिथे झाल्यानंतर आपण एक आरती त्यावेळेला करतो, जर मूर्ती विसर्जित झाली तर मग तिचा आरती करण्याची काय गरज आहे? विसर्जन झालेल्या मूर्तीची आवश्यकता नाही तिथे, असाही एक मतप्रवाह एका विद्वान मगाशी ज्योतिषाचार्यांनी ठेवला। परंतु आज आपण जर चंद्रग्रहणाचे नियम पाहिले, मुळातच हे पौर्णिमायुक्त जी चतुर्दशी होते त्याच्या आत चतुर्दशीलाच विसर्जन झालं पाहिजे। ठीक आहे, 36 तास मूर्ती तिथे त्यावेळेला यात्रेमध्ये असते, त्या मिरवणुकीमध्ये असते। पुण्यात आपण पाहिलं तर हा वास्तविक अपवाद आहे, धर्मशास्त्राला धरून नाही, कुठल्याही परिस्थितीत ते चतुर्दशीला झालं पाहिजे। दुसरं असं की ग्रहण आहे, ग्रहण असताना मला असं वाटतं की अनेशा एवढा विरोध तिथे झालाय, एवढा वेळ झालाय, काही तांत्रिक अडचण असतील। आणि दुसरा मला जो स्वतः वैयक्तिकरित्या वाटलेला जो त्यातला भाव आहे तो असा आहे की आमचे जे कोळी बांधव आहेत हे कोळी बांधव गेली 90 वर्ष त्यांच्या बोटीमधनं त्या ठिकाणी घेऊन त्यांचा तो मान आहे, वास्तविक पाहता गेली त्यांनी 90 वर्ष तो मान जपलाय आणि तो मान आज त्या तराफ्यावरनं गेल्यामुळे मला असं वाटतं की गणपती बाप्पाला देखील ते आवडलं नसावं, म्हणून अशा पद्धतीची तांत्रिक अडचण तिथे येऊन त्याला विलंब झाला। विलंब झालाच आहे, तर आता ग्रहण संपल्यानंतर मग त्याचं विसर्जन करायचं होतं, असे माझे स्वतःचे व्यक्तिगत मत आहेत। मी त्या संदर्भात धर्मशास्त्रीय बरंच पाहणी या विषयाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेलाही मी पाहण्याचा प्रयत्न केला आणि ते पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की अशा पद्धतीने योग्य नाही। काही वर्षापूर्वी देखील असं घडलं होतं, भरती आली म्हणून काहीतरी ऑब्स्टिकल निर्माण झालं होतं। ठीक आहे, आपण या चुकातनं पुढच्या गोष्टीच्या वेळेला पुढे सुधारणा करूया आणि ती जी परंपरा आहे ती जितकी शास्त्रीय होईल यावरती आपण भर ठेवूया। बरं भूपेशजी, यालाच अनुसरून आणखीन एक प्रश्न आहे, म्हणजे जेव्हा चंद्रग्रहण किंवा सूतक काळ सुरू होतो तेव्हा देशभरातली बरीचशी मंदिरं ही बंद ठेवली जातात, दर्शन बंद ठेवलं जातं आणि चंद्रग्रहण झाल्यानंतर काही वेळानंतर ती दर्शनासाठी खुली केली जातात। ते का असं असतं, याबद्दल काय सांगा? सर्वात महत्वाचं हे समजणं आहे की मंदिरात आपण देवदर्शनासाठी जातो म्हणजे एक्झॅक्टली काय? आपण देवदर्शनासाठी जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करतो तिथल्या ऊर्जेचा आम्हाला लाभ होत असतो। कुठलंही मंदिर हे पिरामिड नुमा असते, त्याचा जो कोण असतो वरचा अपेक्स
51 डिग्री 52 मिनिट्सचा असतो. म्हणजे ते एनर्जी मल्टिप्लायरचं काम करते. मोठ्या प्रमाणात तिथे ऊर्जाचे स्तोत्र तयार होतात. सकारात्मक ऊर्जाच्या स्तोत्राचं एक महत्वाचं केंद्रबिंदू आम्ही मंदिराला मानतो. आता ग्रहण जेव्हा असते, ग्रहणचा दुसरा अर्थ ग्रहाचं हनन होणं, म्हणजे चंद्राच्या प्रकाशाचा ऊर्जेचा परिणाम पृथ्वी तलावर किंवा त्या पोषकतेच्या दृष्टीने आम्हाला त्याचा लाभ मिळत नाही. मंदिर हे तर एक केंद्रबिंदू असेल आणि सूतक किंवा आम्ही वेद पालन जे म्हणतो की 9 तास आधी ग्रहणाच्या सुरुवात आम्ही करतो. जसं आजच्या तारखेला 12:50 वेदाचे नियम आम्ही सुरू केले. याचा दुसरा अर्थ की तिथे नकारात्मक छाया होणार आहे, म्हणजे देवत्व कमी होऊन नकारात्मक ऊर्जेचा सुद्धा मल्टिप्लायरच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी सुद्धा तिथे तयार होणार. त्या निगेटिव्हिटीच्या स्तोत्रामध्ये आम्ही प्रवेश करू तर आमच्या पंचकोशावरती पंचशरीरावरती सुद्धा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शास्त्रकार हे फार वैज्ञानिक होते. हे त्याचं मागचं महत्वाचं कारण जेव्हा आपण चांगल्या स्तोत्रासाठी तिथे प्रवेश करतो असं जर घडत नसेल तर तिथे जाणं आपण टाळलं पाहिजे. हे शास्त्रीय आधार आहे. दुसरा आहे देवत्वाच्या दृष्टिकोनातून. देवत्व म्हणजे देव म्हणजे देणारी शक्ती. जसं वेदांमध्ये ऋग्वेदांमध्ये आपल्याला सांगितलं गेलं की चंद्र सूर्य हे देवता आहे, वरुण हे देवता आहे, नद्या ह्या देवता आहे. म्हणजे जेवढं नैसर्गिक आपल्याला जे मिळत असतं ते निसर्गापासून आणि ग्रहणात म्हणजे चंद्रातून आम्हाला चंद्रप्रकाशातून जे काही सकारात्मकता मिळत असेल ती त्या काळात मिळत नाही. म्हणून हा मंदिराचा प्रवेश बंद केला जात असतो. नक्की. सुधीरदासजी, आपण लालबागच्या राजाविषयी बोलत होता. तुम्ही तुमचं मत मांडलं की हे विसर्जन काळात जे चंद्रग्रहण काळात जे विसर्जन झालेलं आहे ते योग्य नाही, मात्र आता ते झालं आहे. मग यावर काय तोडगा असावा, काय वाटतं आपल्याला? असं त्या संदर्भाची काही प्रायश्चित्त कर्म असतात. मी बोलणार आहे उद्या त्यांच्या लालबागच्या राजाच्या अध्यक्ष मंडळांच्या अध्यक्षांशी वगैरे, आणि 2 जणांशी माझा संपर्क पण झालेला होता. आज ठीक आहे, आता सर्व गर्दी आपण त्या संदर्भामध्ये पाहूया. दुसरं असं आहे की आता गाडगे सरांनी जो विषय मांडला तो अतिशय सुंदररित्या त्यांनी शास्त्ररित्या मांडला. आमच्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील आज देवतांचं सर्व वस्त्र अलंकार काढून तिथे पुरुष सूक्ताने देवतांना अभिषेक असतो. आणि ज्या वेळेला चंद्रग्रहण संपतं त्यावेळेला सर्व आमच्या घरातले पुजारी मंडळी हे गोदावरी तीरावरती स्नानाला जातात आणि ते स्नानाचं जल घेऊन पुन्हा त्या ठिकाणी अभिषेक आणि सर्व पूजन वगैरे होतं आणि पहाटे देवतांना अलंकार वगैरे घातली जातात. तर ही धर्मशास्त्रीय जी पद्धत आहे त्याच्यामध्ये अजून पुढे जाऊन मी एक ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेला चंद्रग्रहणाचा विशेष कालखंड आहे त्यावेळेला चंद्र आणि सूर्य नाडी यांच्यामध्ये जी सुषुम्ना नावाची जी नाडी आहे त्या नाडीचा मध्यप्रवाह अतिशय मोठ्या प्रमाणात चालू होतो. म्हणून तुम्हाला मी दाखवू इच्छितो, माझ्या घरात देखील माझा मुलगा आपल्या इष्टदैवतेचं पूजन करत बसलाय. मुलगी या ठिकाणी माझी अथर्व शीर्षाची आवर्तन केली. मलाही देखील पूजेला बसायचंय, पण आता आपण लाईव्ह असल्यामुळे मी थांबलेलो आहे. तर मला असं वाटतं की या कालाचा, या पर्टिक्युलर मुवमेंटचा हा खूप हुशारीने उपयोग करून घेऊन त्याचं सामर्थ्य, त्या देवतांची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून खूप सुंदर साधन केलेले. आधुनिक विज्ञानाच्या प्रत्येक गोष्टीच्या एक्सपेरिमेंट वरती या गोष्टी समजून यायला सुद्धा मला असं वाटतं की बराच कालखंड जाईल आणि ते जेव्हा समजेल त्यावेळेला आधुनिक विज्ञान देखील त्याला मानायला सुरुवात करेल. आणि आधुनिक विज्ञानाने आमचं प्राच्य विज्ञान मानावं याच्यावरती ऑलरेडी ऋषींनी खूप मोठे एक्सपेरिमेंट केलेले आहेत ना. त्यामुळे तो जो विषय येतोय तो धर्मशास्त्र असा शब्द तिथे आलाय. धर्म आणि शास्त्र या दोघांचं कॉम्बिनेशन असलेली जी पारंपरिक प्राचीन व्यवस्था. आता जल जे आहे याला आयतन म्हटलेलं आहे. जगातलं जेवढं आहे ते जलातनं उत्पन्न झालं. आपोवै नारायण स्मृता हे निर्गुण परमात्म्याचं, परम विष्णूचं त्या ठिकाणी प्रधान स्थान त्या ठिकाणी सांगितलंय. आणि आपण पाहतो की त्या पाण्यावरती देखील केवढा मोठा प्रभाव हा चंद्राचा होत असतो. तर त्या आयतनामध्ये तिथे जपाला उभं राहावं. गोदावरीचं तर विशेष महत्व हे चंद्रग्रहणामध्ये सांगितलेलं आहे. जसं त्र्यंबकेश्वर पासून नाशिक
आणि राजमहेंद्री पर्यंत ही संपूर्ण गोदावरी चंद्रग्रहणाच्या कालखंडामध्ये विशेष महत्वाची सांगितली. सर्व समुद्र महत्वाचे सांगितलेले आहेत, सरिता महत्वाच्या, त्यात गोदावरी महत्वाची. तर समुद्र देखील आज आपण इथे गोरेगावला आपण पाहत आहोत की गणपतीच्या मूर्तीच्या संदर्भामध्ये. तर मी मगाशी जसं म्हटलं की तो जो भाव आहे, तो भाव आमचे जे हे आहेत कोली बांधव आहे, त्यांचा 90 वर्षाचा मान तर तिथे हिरावून घेतला नाही म्हणून गणपती बाप्पा नाराज झाले नाही ना. आज जरी महत्वाचा विषय असला तरी मी अगदी आग्रह करणार आहे की तिची आमची 90 वर्ष कोळी बांधव जे विसर्जनाचा मान आहे त्यांचा त्या, तर तो कुठेतरी हिरावून घेतला जाऊ नये, त्याच्यात काही गडबड होऊ नये अशीच माझी इच्छा आहे. भूपेशजी, माझा प्रश्न आपल्यासाठी आहे. खरं तर बऱ्याच वर्षांनी म्हणजे चंद्रग्रहण आणि पितृपक्ष असा हा योग आलेला आहे, तर त्या अनुषंगाने नेमकी कशी स्थिती, कारण आपण एकंदरीत सर्व विधींविषयी बोलतोय, तर त्या अनुषंगाने नेमकी कशी स्थिती आहे? हे जे ग्रहण आहे भाद्रपद कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेला आलेलं आहे आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेपासून त्या अमावस्यापर्यंत, पितृमोक्ष अमावस्यापर्यंत याला आम्ही पितृपक्ष म्हणतो. तर या पितृपक्षात म्हणजे शेवटी म्हणजे अमावस्येला सुद्धा ग्रहण येण्याची शक्यता असतेच. तर या 2 पौर्णिमा आणि अमावस्येच्या काळामधला जो हा पिरियड आहे, म्हणजे ग्रहण हा एक विषय वेगळा, पितृपक्ष हा विषय वेगळा. पितृपक्षामध्ये पितरांचा वास हा पृथ्वी तलावावर असतो असं मानलं गेलेलं आहे. श्राद्ध कर्म साधारणपणे केली जातात. श्राद्धाचा जसा अर्थ होतो की श्रद्धेने केलेलं दान आम्ही असं म्हणतो. तर ग्रहण काळात सुद्धा दानाचं महत्व असं सांगितलं जाते किंवा अनुष्ठान करावा. आता मंतजींनी आम्हाला सांगितलं की कर्मकांडच्या दृष्टिकोनातून पूर्ण एक अनुष्ठान, ज्याला आपण म्हणतो की मंत्र जप तप करावा, नंतर हवन, दशांश हवन करावं, तर्पण मार्जन करावं, नंतर ब्राह्मण भोज म्हणजे दान. म्हणजे इथे दान आणि श्रद्धा दोन्ही गोष्टी इथे आल्या. तर याचं खरं वैज्ञानिक कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा शास्त्रज्ञ या गोष्टीवर आपलं मत प्रखरपणे मांडतात तेव्हा आपल्याकडून याला ऍक्सेप्टन्स असतो. तर या काळामध्ये ग्रहणांमध्ये जसं सांगितलं की एक प्रोटोकॉल असतो, व्रत ज्याला म्हणतात. व्रत म्हणजे एक प्रकारे फास्टिंग म्हणूया. पण एखादा वैज्ञानिक जेव्हा म्हणतो की इंटरमिटंट फास्टिंग केल्याने आमच्या शरीरातले जे तत्व असतात किंवा टॉक्सिकंट म्हणूया आम्ही त्याला, प्रोटीन्स किंवा फॅट किंवा सेल स्ट्रक्चर जे टॉक्सिकंट झालेलं आहे, त्या ऑटोफेगी नावाच्या एका प्रोसेस मधून ते शुद्ध होते आणि आम्हाला चांगले परिणाम मिळतात. आता श्राद्ध पक्षात सुद्धा हा प्रोटोकॉल असतोच ना. जेव्हा आम्ही श्राद्ध अपराह्न काळाला करतो आणि श्राद्ध म्हणजे एखाद्या ब्राह्मण देवतेला बोलवून किंवा सत्पात्री व्यक्तीला आपण श्रद्धेने पितरांच्या नामे जे काही दान करतो, तर तोपर्यंत आम्ही कुठलंही खाद्य किंवा अन्नप्राशन करत नाही पाणी व्यतिरिक्त. ती एक प्रकारे हा इंटरमिटंट फास्टिंगचाही प्रयोग असतो. आदल्या दिवशी अन्न आम्ही प्राशन केल्यानंतर अपराह्न काळ जो असतो तोपर्यंत साधारणपणे 16 ते 18 तास होऊन जातात. म्हणजे 2 गोष्टी साध्य होतात. म्हणजे त्या काळामध्ये आमची शरीर शुद्धीता होतेच. जेव्हा आम्ही दान करतो म्हणजे श्रद्धेने दान करतो आणि पूर्ण अनुष्ठान करतो, तर त्यामुळे आमच्या जे पितर असतात, जे पृथ्वी तलावर असतात, ते आम्ही धर्माच्या दृष्टिकोनातून ते तृप्त होतात असं जरी मानलं, पण शास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणजे वैज्ञानिकतेच्या दृष्टिकोनातून जर मानलं तर आमच्या एक प्रकारे पंचकोश आणि शरीराची सुद्धा शुद्धी होत असते. आणि हा 15 दिवसाचा काळ जे जे आम्हाला जसं जसं शक्य आहे तसं श्राद्धाच्या माध्यमातून दान करावं, हा प्रोटोकॉल सोप्या माध्यमातून धर्मशास्त्रकारांनी सांगितलं की किमान एवढं तरी करावं. पण त्याच्या मागचं जे विज्ञान आहे ते अलौकिक आहे. आम्हाला हा प्रोटोकॉल जर पाळता आला तर वर्षभर आम्हाला त्याचे सुपरिणाम मिळतात. म्हणजे म्हणून हे श्राद्ध करावं. आणि याचं या 2 ग्रहणाच्या मधात जेव्हा येते तर ग्रहणाला तर आम्ही म्हणतो की दान केल्याशिवाय ग्रहणाचं दुष्परिणाम आहे ते सुटत नाही असं मानलं जातं.
नक्की आपण चंद्रग्रहणाविषयी बोलतो. खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात झालेली आहे आणि ऋतुजा, जसं आपल्याला आतापर्यंत माहिती मिळालेली आहे ती म्हणजे हे जवळपास या दशकभरातलं सगळ्यात लांबलेलं असं हे ग्रहण असणार आहे. जगभरातच संपूर्ण जगभराचा विचार केला तर सुमारे 82 मिनिटं हे चंद्रग्रहण असणार आहे. 11:42 हे चंद्रग्रहण पूर्णत्वाकडे येईल आणि त्यानंतर ग्रहण सुटण्याची प्रक्रिया त्यानंतर सुरू होणार आहे आणि साधारणपणे 1:27 हे ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे जवळपास 82 मिनिटं हे चंद्रग्रहण असणार आहे. जगभरात अनेक ठिकाणी हे ग्रहण आपल्याला पाहायला मिळतं आहे. काही ठिकाणी ब्लड मूनचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तर भारतात अनेक ठिकाणी अद्याप ब्लड मूनचं दर्शन झालेलं नसलं तरी चंद्रग्रहण पाहायला मिळतं आहे. आपण पुन्हा एकदा महंत सुधीरदास यांच्याकडे जाऊया. महंतजी, आपण लालबागच्या राजाविषयी च्या विसर्जनाविषयी आक्षेप नोंदवलेला आहे. मात्र जे एक कारण हे विसर्जन लांबलं यामध्ये दिलं जाते ते म्हणजे भरती ओहोटीची वेळ चुकली किंवा सतत पाऊस पडत असल्यामुळे भरती लवकर आली आणि त्यामुळे त्याचा अंदाज न आल्यामुळे विसर्जनाला उशीर झाला असं एक कारण दिलं जातं. हे आपल्याला पटतं का? मुळात भरती ओहोटीची वेळ जे चुकली ते टाळता आलं नसतं का? आपल्याला काय वाटतं? तो जो गुजरातमधनं जो त्यांनी जो तराफा आणलेला आहे त्या तराफ्याला कुठेतरी काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम भरती ओटीमुळे झाला. आपण जर एकंदरीत पाहिलं तर या भरती ओटीच्या संदर्भामध्ये आमची जी प्राचीन सगळी व्यवस्था होती, तिथले आमचे जे कोळी बांधव पाहत होते, ते भरती ओटी आली तरी त्यांच्या ज्या मॅन्युअल ज्या नौका किंवा त्याचा जो एक सेटअप होता इतक्या वर्षाचा, तिथे कुठे असं ऑब्स्टिकल आलं नाही, लक्षात घ्या. त्यामुळे मला असं वाटतंय की तो जो पारंपरिक एकंदरीत पार्ट आहे त्याची पण जपणूक झाली पाहिजे. ऑब्वियस आहे, त्यांनी सांगितलं की बा हा काहीतरी 360 अंशाच्या कोनामध्ये तो तराफा फिरत असल्यामुळे सर्व त्या गिरगाव चौपाटीवर असलेल्या लोकांना किंवा जे विशेषतः त्याचं चित्रीकरण करत होते यांच्या सोयीकरता त्याची रचना झाली असं सांगण्यात आलंय. परंतु मला असं वाटतं की ठीक आहे, गोष्टी झाल्या, त्याच्यावरती आपण सुधारणा केल्या पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या मंडळांनी सगळंच पाळलं जातंय म्हणजे मला कल्पना आहे त्या संपूर्ण लालबाग राजाच्या प्रोसेसची. म्हणजे अगदी चरण पादुका ठेवण्यापासून त्याचा मुहूर्त पाहिला जातो, पावलं बनवण्यापासून त्याचा सगळा मुहूर्त पाहिला जातो, अंग प्रत्यंग विधी संपूर्ण मूर्ती ही शास्त्रीयरित्या बनवली जाते. हे सगळं पाहत असताना मी मंडळाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना आवाहन करेल की विसर्जन देखील तुम्ही सशास्त्रीयरित्याच करा आणि पुढच्या वर्षी ते चतुर्दशी पौर्णिमा लागायच्या आत पुढच्या वर्षी आपण करूया अशी एक प्रतिज्ञा या निमित्ताने करून आपण जो अपवाद झाला आहे तो टाळूया असं मला वाटतं. पण सुधीरदासजी, मगाशी चर्चेदरम्यान असा एक मुद्दा समोर आलेला होता, जेव्हा उत्तर पूजा संपन्न होते त्याच्यानंतर त्या मूर्तीमधले प्राण आहेत ते काढलेले असतात. मग जी ही ग्रहणाची वेळ आहे ती या कालावधीसाठी म्हणजे विसर्जनाच्या कालावधीसाठी त्याचे परिणाम होत असतात का? ते ग्राह्य धरले जातात का? असं आहे की मूर्तींचे प्राण काढले जात नाही. तिथे देवथा उत्थान म्हणून यान्तु देव गणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमना यश असा मंत्र म्हणून तिथे देवतांना अक्षद दहीभात कानोले याचा नैवेद्य दाखवला जातो. जशी जशी परंपरा असेल तशी याच श्लोकावरनं गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या पुनरागमना यच म्हणजे पुढच्या वर्षी लवकर या हा मराठी मधला आपला जो आपण सर्वजण म्हणतो की गणपती उठल्यानंतर म्हणतो, परंतु ते उत्थान देवोत्थान आहे, लक्षात घ्या. ते विसर्जन नाहीये. विसर्जन ज्या वेळेला ती मूर्ती गंगेवरती किंवा ती मूर्ती समुद्राकाठी येते त्याचं उत्तर पूजन पुन्हा त्या ठिकाणी होतं आणि मग आरती झाल्यानंतर विसर्जन आहे. विसर्जन या शब्दाचा अर्थ उत्थापन नव्हे, ते देवोत्थान झालं तिथे. त्यामुळे हा चुकीचा संदर्भ जे कोणी ज्योतिषाचार्य आहेत ते देत आहेत असं मला वाटतं. त्यांना बहुधा कर्मकांड या विषयाची माहिती नसावी, हरकत नाही, परंतु ह्या दोन विषयातली गडबड आपण लक्षात घ्यावी. विसर्जन ही प्रक्रिया संपूर्ण आयतन म्हणजे समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये किंवा जलधारा किंवा आज आपण कृत्रिम तलाव देखील त्या ठिकाणी केले प्रदूषण होऊ नये म्हणून. पण तिथे आपण काय करतो, ती मूर्ती 5 वेळेला बुडवतोच ना. मग ती बुडवल्यानंतर तिथे आणून ठेवलेली त्या कृत्रिम तलावापाशी
तर ती विसर्जन झाली का? नाही. ती विसर्जन तेव्हाच झाली की त्यात कृत्रिम तलावामध्ये सुद्धा ती 5 वेळेला बुडून बाजूला काढून ठेवली, मग ती विसर्जन झाली. तर ती समुद्रात विसर्जन झाल्यानंतरच विसर्जन मांडलं गेलेलं आहे. बरं, नक्की. भूपेशजी, आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की या चंद्रग्रहण काळामध्ये विविध प्रथा आहेत किंवा काही समज आहेत. त्यातली एक असते ती म्हणजे गर्भवती महिला यांच्यासाठी हे चंद्रग्रहणाचा काळ वाईट असतो आणि त्यात त्यांनी फार मोठी काळजी घ्यावी. तसंच रुग्णांसाठी सुद्धा चंद्रग्रहणाचा काळ चांगला नसतो असं मानलं जातं. त्याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम हे समजणं गरजेचं आहे, ग्रहणाचे दुष्परिणाम काय होतात ऊर्जेच्या संदर्भात. हे बघा, कुठल्याही ग्रहांच्या परिणामांचा जो परिणाम असतो पृथ्वीवरती, त्यामध्ये ग्रह एक आणि सूर्य एक, म्हणजे त्याला कॉन्स्टलेशन सुद्धा म्हणतात. म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या संदर्भाने जर गेलं तर 4 प्रकारच्या ऊर्जांचा या पृथ्वीवर मनुष्यावरती परिणाम होत असतो. त्यामध्ये एक सोलर एनर्जीज आम्ही म्हणतो, म्हणजे सूर्याकडून येणारी जी काही आम्हाला शक्ती मिळते. तसंच चंद्राकडून किंवा इतर ग्रह जे मंगळ, शनी, गुरु, राहू, केतू आहे यांच्याकडून, आणि तिसरं कॉन्स्टिलेशन एनर्जीज ज्याला म्हणतो आम्ही, म्हणजे नक्षत्रांकडून येणारी ऊर्जा, आणि चौथं महत्वाचं म्हणजे कॉस्मिक एनर्जी, म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असंख्य तारका समूह असतात, त्यांचा परिणाम. जेव्हा ग्रहण असते, ग्रहण कुठल्या तरी राशीमध्ये आणि नक्षत्रामध्ये असते, जसं आज ही पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये कुंभ राशीला आलेला आहे. तर हा जो तारका समूहांचा परिणाम पृथ्वी तलावर जो काही आम्हाला ऊर्जेच्या दृष्टिकोनातून बघायला मिळतो, तो ग्रहणामुळे तो बाधक ठरतो. बाधक ठरतो या काळात, जसं बघा सांगितल्याप्रमाणे वेद काळ पाळून, त्याचे सूतक पाळून आम्ही त्याचं प्रोटोकॉल लावतो किंवा व्रत वगैरे आम्ही करतो. गर्भवती महिलांसाठी विशेष करून किंवा वृद्ध असतील, लहान मुलं असतील, त्यांच्यावर सुद्धा हा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्यासाठी शास्त्रांनी, धर्मांनी वेगळे प्रोटोकॉल, जे सुदृढ व्यक्ती असतील त्यांच्यासाठी वेगळे प्रोटोकॉलचा अर्थ पूर्ण वेळ सूतक पाळावं, पूर्ण वेळ व्रत करावं, जप तप करावं सांगितलेलं आहे. पण गर्भवती स्त्रिया, वृद्ध, लहान मुले हे खूप काळपर्यंत व्रत किंवा या याच्यामध्ये राहू शकत नाही. म्हणून या ग्रहण काळामध्ये त्यांच्यावर कुठलाही दुष्परिणाम होऊ नये यासाठी घराबाहेर न निघणे, कुठले अनुचित कार्य न करणे, आणि खानपान विषय खास करून ग्रहण काळापर्यंत मर्यादित, जसं ग्रहणाची सुरुवात ते मोक्षपर्यंतचा जो काळ असतो तोपर्यंत जरी फॉलो केलं तरी चालते असं सांगितलेलं आहे. पण हे मानण्यात काही अर्थ नाही की परिणाम होतील वगैरे, असं काही नाही. बरं, राज्याच्या राजकारणासाठी हा चंद्रग्रहणाचा काळ कसा आहे? 2 प्रकारचे ज्योतिषामध्ये मत आहेत. एक तर ज्याला मनुष्य जीवनावर, प्राणी मात्रांवरती ग्रहांचा आणि ऊर्जेचा परिणाम होतो. दुसरं मेदिनीय ज्योतिष, म्हणजे राष्ट्र, राज्य, शहरे किंवा पूर्ण जगभर यांचा कसा परिणाम होतो. जी जशी राशी असते राज्याची, राष्ट्राची, पूर्ण जगाची, त्यानुसार राशी परत्वे हा परिणाम होत असतो. जसं आधी डिस्कस केल्याप्रमाणे की 12ही राशींना हा वेगवेगळा परिणाम पाहायला मिळतो. जसं मेष वृषभला सुपरिणाम, तर जलतत्वाच्या राशींना म्हणजे कर्क राशी, वृश्चिक राशी आणि मीनेला चांगला परिणाम नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारण असो, अर्थकारण असो,